शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतो. आज आपण बघायचं आहे अमिनो ॲसिड कसं तयार करायचं. आज भारतातील महाराष्ट्रातील शेतकरी अमिनो ॲसिड करण्यासाठी यूट्यूबवर बघतो, आपण गुगलवर बघतो हाऊ टू मेक अमिनो ॲसिड कैसे बनाय, अमिनो ॲसिड कसं तयार करायचं. आपल्याला काय येतं यूट्यूबवरती, मासे घ्या, माशांचा एक तुकडे करा, एक थर लावा पॅकेटमध्ये, परत गुळ घाला, गुळाचा एक थर करा, परत मासे लावा, परत गुळाचा थर लावा. आणि असं केल्यानंतर याची फर्मेंटेशन करण्याची प्रक्रिया आपण किती दिवस करायची आहे, 1 महिना 21 दिवस चढवण्यासाठी ठेवायचं आहे की फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवायचं. आपण हे झाल्यानंतर मग काय होतं, अमिनो ॲसिड होतं का, तयार होतं का, 100% अमिनो ॲसिड याच्यापासून तयार होतं आपल्याला. मग काय होतं की 1 महिना आपल्याला वाट बघायला वेळ नाही. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण अमिनो ॲसिड कसं तयार करायचं बघितलं तर सोयाबीन वरती मी पण यूट्यूब फॉलो करतो. बऱ्यापैकी आपल्या शेतकरी बंधूंचं काय चाललंय, कोण काय माहिती द्यायला लागले हे बघत असतो. मग ह्यात काय येतं की सोयाबीन घ्या, सोयाबीनला चांगलं भिजवा, त्याच्यामध्ये गुळ घाला आणि 1 महिनाभर भिजत ठेवा. मग त्याच्यामधून काय येणार आपल्याला, किंवा जी काय लालसर पाणी येते अमिनो ॲसिड येणार आहे. 1 महिनाभर प्रोसेस येणार आहे. काही जण करतात की सोयाबीन घ्या, सोयाबीन भिजवा, त्याला दूध करा सोयाबीनचं, ते हे करा, अशा काही पद्धती येतात. काही जण करतात की देशी गायची शिनकुट घ्या, पाण्यामध्ये भिजत ठेवा, 2 दिवसानंतर अमिनो ॲसिड करायचं. पण आपल्याला लगेच तयार होणारं अमिनो ॲसिड घ्यायचं आहे. हे अमिनो ॲसिड आपल्याला लगेच तयार करायचं आहे. आणि दुकानामध्ये इसाबियान असेल, सियाफ्टोन असेल, की डाळिंबाचा शेतकरी आहेत, आपले द्राक्ष शेतकरी आहेत, भाजीपाल्याचा शेतकरी आहेत, हे जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांना ऊसाला असेल, केळीला असेल, डाळिंब, ऊस, द्राक्षे, डाळिंब, कांदा वगैरे ह्या ज्या काही जेवढी ही पिकं आहेत शेतकऱ्यांना लागणारा, कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, या सगळ्यांना अमिनो ॲसिडची गरज आहे. खूप अमिनो ॲसिडची काय गरज आहे की अमिनो ॲसिड हे हरितद्रव्य तयार करण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, की जेणेकरून हरितद्रव्याच्या मदतीनं वनस्पती आपलं अन्न तयार करत असते. आणि हरितद्रव्याची निर्मिती जर व्हायची असेल तर आपल्याला अमिनो ॲसिड पाहिजे. हे बघा, आपला स्वतःचा अमिनो ॲसिडचा ब्रँड आहे. आपण जर बघितला आपला स्वतःचा अमिनो ॲसिडचा ब्रँड आहे. तर ही जी अमिनो ॲसिड आपण जे आता इतर कंपन्यांचं दुकानावरून अमिनो ॲसिड जे घेतो, आता हा आपला स्वतःचा ब्रँड आहे अमिनो 20. तसं मार्केटमध्ये इसाबियान आहे सिंजेंटा कंपनीचं, परत सियाफ्टोन आहे, अशा बऱ्याच कंपन्यांचं, अमिनो 40 आहे, अशा बऱ्याच कंपन्यांचं अमिनो ॲसिड्स आहे. मग ह्या अमिनो ॲसिड्स मार्केटला जे बनवतात कंपन्या, तर ते असतं कसं आपलं अमिनो ॲसिड. आता आपण जे बघितलं अमिनो ॲसिड झूम करायचं, जेव्हा दिसलं पाहिजे वाचताना, ते कसं दिसते बघा, हे असं दिसते का, की मधासारखं बघा घट्ट अमिनो ॲसिड. झूम करायला हे जे आपल्याला अमिनो ॲसिड आहे, झूम करायचं, झूम केलं काय मगच दिसला पाहिजे. हे बघा असं कसं मधासारखं एकसारखं चालू आहे का, एकसारखी क्वालिटी बघा, अशी तार लागते मधासारखं आपल्याला अमिनो ॲसिड जे आपण दुकानावरनं वगैरे घेतोय, ज्या क्वालिटीचं आपण दुकानावरनं घेतोय अमिनो ॲसिड्स इसाबियान, याच्यापेक्षा पण हे 20% आपण केलेलं आहे. आपल्याला 40% आपल्याला अमिनो ॲसिड्स बनवायचं आहे, की 1 नंबर क्वालिटीचं हे आपण अमिनो ॲसिड कशा प्रकारचं बनवणार आहे. हे बघा कसं मधासारखं घट्ट अमिनो ॲसिड होते. वास घेतला तरी पण एकदम सुपर आहे. प्रोटीन हायड्रोलिसिस आहे.
हे अमिनो ॲसिड्स आपल्याला बनवायचं आहे. तर आपल्याला अमिनो ॲसिड्स बनवण्यासाठी जे काय आपण आता बनवायचं आहे, तर एकदम स्टँडर्ड क्वालिटीचा अमिनो ॲसिड आपल्याला खूप स्वस्त शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये अमिनो ॲसिड कसं बनवायचं आजच्या या भागात आपण बघणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका. ह्या व्हिडिओतली प्रत्येक माहिती तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे. मी या क्षेत्रामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला हे जे माझ्याकडलं 25 वर्षांमध्ये जे मी ज्ञान कलेक्ट केलेलं आहे, ते आज जे तुम्हाला सगळ्यांना मी जे देणार आहे, तर ते का देणार आहे, ह्याच्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, परमेश्वरी कृपेनं हे जे मला ज्ञान मिळालेलं आहे आणि तुमच्यासोबत मी ईश्वराच्या इच्छेनुसार आज हे सगळं तुमच्यासमोर मी माझं ज्ञानाचा जे काही थोडासा जो अल्प माझं जे बुद्धीचं जे ज्ञान आहे, हे तुमच्यासारख्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी थोडीशी मदत, थोडंसं त्याला खर्चामध्ये 70% बचत व्हावी म्हणून एक प्रयत्न म्हणून हे सर्व मी करत आहे. कारण शेतकरी ज्यावेळेस शेती करत असतो त्यावेळेस त्याची पत्नी असेल, त्याची मुलगी असेल, त्याचा मुलगा असेल, कारण त्याच्या पिकावरती ते इच्छा धरून असतात की त्यांची कष्ट करत असतात रानात. आज आमच्या बाप आम्ही सर्वजण या शेतामध्ये राबतोय आणि याच्यातून पीक आल्यानंतर आम्हाला चांगले कपडे घेतले जातील, माझ्या शाळेची फी भरली जाईल, मी चांगल्या क्लासला जाईन, मी एखाद्या कोर्सला चांगल्या ॲडमिशन घेईन. परंतु ज्यावेळेस शेतकरी खर्चाचं बजेट, शेतकरी बाजारभाव होतो, शेताच्या मालाची विक्री होते, त्यावेळेस शेतकऱ्याचा खर्च जेवढं उत्पन्न झालं आहे त्याच्याबरोबर आपला खर्च होऊन जातो. आजच्या घडीला झालं आहे काय की अमिनो ॲसिड्स असतील, ह्युमिक ॲसिड असेल, सिलिकॉन स्टिकर असेल, फुलविक ॲसिड, ही कीटकनाशक, ह्या ज्या निविष्ठांचे दर गगनाला भिडलेले आहे आणि ह्याचा खर्च कीटकनाशकापेक्षा जर आपण शेतकऱ्यांनी, जसा व्यापारी आपल्या ह्याच्यामध्ये काही जो रोजचा ताळमेळ लिहितो तसा माझा शेतकरी लिहित नाही. तर ज्यावेळेस याचं लिखाण लिहिलं आम्ही आणि ज्यावेळेस याचा खर्चाचं बजेट लिहिलं, त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या अमिनो ॲसिड्स, ह्युमिक, फुलविक, सीवीड, अमुकाला यानं फुलं वाढणार आहेत, हे फवारा फुलं वाढतील, हे सोडा कांदा फुगल, हे सोडा डाळिंब फुगतंय, हे सोडा डाळिंबाची कळी येत्या, हे सोडा ऊसाची जाडी वाढत्या, हे सोडा वांगी वाढते ती, हे सोडा ही करता. अशा ह्याच्यामुळं काय झालं की आपलं शेतकऱ्याचं बजेट वाढायला लागलं, खर्च जादा होतो. आणि शेतकरी, माझा शेतकऱ्याकडनं खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की तो इच्छा धरून असतो की आशादायक जर कुणाकडे असेल तर जगण्याची जर आशा असणारा, या जगांना आदर्श घेण्याचा जर कोण असेल तो शेतकरी आहे माझा. तो माझा शेतकरी आशेनं किंवा हे सांगतायत तर मी एवढं करून बघतो, एवढं होईल आणि मला 2 पैसे मिळतील, मग मी बायकोला साडी घेईन, माझ्या मुलाला मी चांगल्या हॉटेलमध्ये ओवानं खायला घेईन, माझ्या मुलाला कपडे घेईन, मुलगीला कपडे घेईन, मुलाला 1 लाखची फी भागवायची आहे माझ्या, ह्या गोष्टीसाठी तो हे करत असतो. परंतु ह्या निविष्ठांचा खर्च वाढला आणि आपल्याला ह्या निविष्ठांचा खर्च कमी करायचा आहे. हा खर्च कमी करायचा असेल तर जी गोष्ट आपल्याला अमिनो ॲसिडचं 1000 रुपये आहे, ती गोष्ट आपल्याला 20 रुपये लिटरमध्ये, जसे आता मी तुम्हाला दाखवले ह्याच्या ह्यामध्ये, जसं मी तुम्हाला आता दाखवलंय
ह्या क्वालिटीचं आपल्याला अमिनो ॲसिड आपल्याला बनवायचं आहे। जे दुकानावरून आपण अमिनो ॲसिड्स घेतोय तेच अमिनो ॲसिड आपल्याला बनवायचं आहे। तर आता हे अमिनो ॲसिड बनवायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला आता काय करावं लागणार आहे, तर ही एक प्रोसेस तयार केलेली आहे की एपीए प्रोसेस। लक्षात लगेच आपण तयार करायचं आहे, या प्रोसेसला नाव दिलं आपण एपीए प्रोसेस। एपीए प्रोसेस म्हणजे काय? ए म्हणजे अंकुश, पी म्हणजे पाटील, ए म्हणजे अमिनो। अंकुश पाटील अमिनो प्रोसेस। अंकुश पाटील अमिनो प्रोसेस नुसार आपल्याला घरच्या घरी कुणालाही एकही रुपया न देता जगातलं एक नंबरचं भारी तुमच्या कंपनी सारखं अमिनो ॲसिड्स आपण आपल्या घरी तयार करायचं। एक क्वालिटीचा आपल्याला अमिनो ॲसिड्स आपल्याला घरच्या घरी एपीए प्रोसेस नुसार तयार करायचा आहे। यालाच म्हणायचं आहे एपीए अमिनो ॲसिड्स, एपीए अमिनो ॲसिड्स, अंकुश पाटील अमिनो ॲसिड्स ही तयार करायचं आहे। ठीक आहे, बंद करा। तर आज आपल्याला सोयाबीन पासून आपल्याला अमिनो ॲसिड तयार करायचं आहे। सगळ्यांनी तर सोयाबीन माहितच आहे आपल्याला, सोयाबीनमध्ये प्रोटीन्स जास्त असतं आणि त्याच्यापासून आपल्याला अमिनो ॲसिड तयार करायचं आहे। हे बघा आपल्याला मी जे काय आणलेलं आहे सोया चँक्स, याला सोयाबीनचं मटण म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? सोयाबीनचं मटण, शाकाहारी मटण। जे आपले मालकरी वगैरे याचा ते मटण खात नाही त्याला शाकाहारी मटण म्हटलं जातं। याच्यापासून आपल्याला अमिनो ॲसिड बनवायचं आहे। तर हे अमिनो ॲसिड कसं बनवायचं आहे आणि आज मी हे अमिनो ॲसिड मी तुम्हाला करून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ 1 तासाचा होईल शेतकरी मित्रांनो। चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलच्या पुढची घंटी दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही करा। आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे शेतकरी मित्रांनो, जसं तुम्हाला या व्हिडिओमधून किंवा मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप माहिती मिळालेली आहे, ती माहिती शेअर करा। किंवा आजचा जो व्हिडिओ आहे जगातील, मी भारतातील म्हणत नाही, महाराष्ट्रातील म्हणत नाही, तर शेतकरी मित्रांनो हा जगातील पहिला व्हिडिओ आहे की तुमच्या घरी तुम्ही 10 मिनिटांमध्ये जे 900,000 रुपयाचं अमिनो ॲसिड आणता ते अमिनो ॲसिड 1 नंबर क्वालिटीचं कसं करायचं, एकदम घट्ट मधासारखं कोणतंही हे न टाकता आणि आपल्या पिकांची फळांसाठी फुलांसाठी वाढीसाठी कसं बनवायचं हे आपण बनवणार आहे। बरं, आता शेतकरी म्हणतील की पाटील साहेब तुम्ही हे का सगळं करायला लागलाय? बरेच माझे आता मित्र मला म्हणतायत की पाटील सर तुम्ही हे सगळं कशासाठी करायला लागलाय, तुम्ही शेतकऱ्यांना का शहाणं करायला लागलाय? तर शेतकरी मित्रांनो माझ्या आयुष्यात घटनाच अशी घडली की मला हे सगळं करण्यासाठी असं किंवा भाग पडलोय मी की मला पैशापेक्षा परमेश्वराशी मी दिलेल्या वचनाशी मला जागायचं आहे। कारण माझ्या आयुष्यात घटनाच अशी घडली की मी BSc केमिस्ट्री असल्यामुळे या औषध कंपन्यात 15-20 वर्ष काम केलं, मार्केटिंग केलं। जसं आता गोल्फ फंडेज चालू आहे तसे मी त्यातला एक सहभागी कुटाणेकर करणारा आहे। आणि असाच कुटाणा करत असताना मार्केटनुसार कुणाच्या डिमांडनुसार औषध बनवून देत असताना 4 जून 2017ला मला जे बायो पेस्टिसाइड येतात, आता माझा एक बायो R303चा एक बायो R303 हा वेगळा ब्रँड आहे। माझा रजिस्टर जिट्युलायसनमध्ये बायो RH303 आहे। तर त्याच्यामध्ये आबामेक्टिन, इमामेक्टिन शेतकरी जे म्हणतात आता कापसाला, डाळिंबाला, फळबागेला मारला की लगेच 1 मिलीनं अर्ध्या मिलीनं मारला की थ्रिप जातो, लाल कोळी जातो। तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यात आबामेक्टिन असते, जैविकचा एवढा डोस कमी नसतो आणि प्लेनमध्ये रिझल्ट याचे येत नाहीत। मग विषय काय हो शेतकरी मित्रांनो की असे मी बनवून देत असताना आबामेक्टिन बनवून देत असताना हे बघा माझ्या हातामध्ये कुठे दोरा नाही, कारण की त्यावेळेस आपण हिंदू धर्मातला असल्यामुळे दोरं बांधायचे, हातात दोरा बांधल्याशिवाय काय नाही, गळ्याला नाम असायचा विषय। आणि बॅच काढले आम्ही, आबामेक्टिन, नीम ऑइल वगैरे टाकलं, नीम ऑइलमध्ये आबामेक्टिन टाकले किंवा बीडला बॅचेस पाठवायचे।
परंतु असं झालं की बनवल्यानंतर थोडासा ह्या दोऱ्याला माझं ते केमिकल लागलं होतं, हाताच्या दोऱ्याला लागलं होतं. आणि ह्या हाताच्या दोऱ्याला लागलेलं केमिकल नंतर आम्ही संध्याकाळी ज्यावेळेस मित्र वगैरे आम्ही बसलो आणि भजे खाण्यासाठी आम्ही बसलो, हे भजे खात असताना त्या भज्याला हा माझा हाताचा दोरा लागला आणि त्या दोऱ्यातून भज्याला पॉयझन गेलं आणि भज्यातून माझ्या शरीरामध्ये आबामॅक्टिन हे विष गेलं. किती गेलं असेल थोडंसं अगदी नकळत लक्षात घ्या, 4-5 तासानंतर दोरा वाळलेला होता. तर अक्षरशः शेतकरी मित्रांनो, मी मरता त्यामध्ये ICU मध्ये होतो. त्यामध्ये मी त्याच्यामधून वाचलो. आणि ह्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण करत असताना वाचलो आणि लगेच दवाखान्यामध्ये गेलो, वाचलो, डॉक्टरनं सांगितलं ओके आहात तुम्ही, सगळा विषय झाला. परंतु गोष्ट अशी झाली शेतकरी मित्र, 3-4 महिन्यानंतर याचे मला साईड इफेक्ट व्हायला चालू झाले, जाणवायला लागले साईड इफेक्ट. याचे साईड इफेक्ट जाणवायला लागले. माझं BP कमी यायला लागलं, अंग थरथरायला लागलं, भीती वाटायला लागली खूप मला. आबामॅक्टिन काय करतं शेतकरी मित्रांनो, की आपल्या मेंदवाच्या मज्जातंतूवर हे पूर्ण हे करतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम डॅमेज करण्याचं काम करतं. मग त्यावेळेस माझा 1 वर्षाचा मुलगा होता, 2 मुली होती, 1 वर्षाची मुलगी, एक 3 वर्षाची मुलगी आणि एक 5 वर्षाची मुलगी, असं, आणि एक पत्नी, मी आणि आई वडील, वृद्ध आई वडील, असं कुटुंब. जमीन बघितली तर मला खूप कमी, अर्धा एकर जमीन. आयुष्यात भरपूर कुठाने हे सगळ्या गोष्टी केलेल्या, राजकारण, बडेजावपणा, मग माहितीच आहे तुम्हाला, शेजारी पाजाऱ्यांना आपलं काय होत असतं, तो विषय आपल्याला बोलायचा नाही याच्यामध्ये. तर मी ह्या गोष्टीकडे का वळलो हे तुम्हाला मी का सांगायला लागलो, याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही याच्यासाठी की मी परमेश्वराच्या दिलेल्या वचनाशी, मी परमेश्वरासोबत दिलेलं जे वचन होतं त्याच्याशी जागृतीच करण्याचं काम करतोय, त्याचं जागा राहण्याचं काम करतोय. वचनबद्ध आहे मी, त्याला कटिबद्ध राहिलेलं. मग माझे BP कमी यायचा, सरासरी माझा BP 80-120 असतो, माझा 30-60 BP यायचा. ठोकं कमी पडायचे माझे हृदयाचे. असे होत असताना म्हणजे 20-25 लाख रुपये दवाखान्यात गेले. पण सगळ्या डॉक्टरांचे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हा कधीही गायब होऊ शकते. आज माझी तुम्हाला तब्येत एकदम स्ट्रॉंग दिसते. 2017, 18, 19, 20 या 3 वर्षामध्ये माझी तब्येत अक्षरशः 45 किलोवरती वजन आलं होतं माझं. आणि सर्वजण गावामध्ये म्हणाले की ह्याला एड्स झाला आहे, काय कॅन्सर झाला. अशा परिस्थितीत ज्यावेळेस मला ICU मध्ये टाकलेलं होतं, मला ज्यावेळेस सिव्हिअर अटॅक आला, सगळं बघितलं तर सगळं नॉर्मल होतं. सगळे अँजिओग्राफी केली, हृदय वगैरे सगळे बाबांनी केलं, नॉर्मल आहे, कुठं ब्लॉकेज नाही. पण डॉक्टरना फॉल्ट गावना. मला माहित होतं की ह्या आबामॅक्टिनचा सगळं घोळ आहे. मी परमेश्वराला त्यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये ICUत असताना एका श्वासाची मला किंमत कळाली. आणि त्यावेळेस मी परमेश्वराला म्हटलं, हे परमेश्वरा, हे भगवंता, तू जीवनदान देणारा, ह्यातून जर मला बरं केलं तर मी शेतकऱ्यांना चळवळ करीन, शेतकऱ्यांना माझ्याकडून जे ज्ञान देण्याचं आहे, चांगलं करण्याचं काम आहे शेतकऱ्यांचं, ते मी करेन आणि शेतकऱ्यांना मी लुटणार नाही, असं परमेश्वराला मी विनंती केली आणि मी शपथ घेतो असं सांगितलं. आणि मग 1 वर्षभरात असं तब्येत माझी हळूहळू देवधर्म इकडे तिकडे करत चालू झाली. नॅचरोपॅथी, निसर्गोपचार खूप केले. आणि नंतर मान्य आहे असा उद्योग चालू झाला. परंतु मी केमिकल ह्या विषयामध्ये हात लावला नाही. परत नंतर आणि एलेरी मागल्या चालूच झालं आपलं. आणि नंतर 1.5 महिन्यापूर्वी मला त्या घटनेचा परमेश्वरी इच्छेनं, कृपेनं, करता करविताच आपल्या सगळ्यांचा तोच आहे. त्याने मला ते मी बोललेलो परमेश्वराची ICU ही सगळ्याला मला दृष्टांत झाला. आणि मी YouTube चॅनल चालू करून ही सगळ्या गोष्टी जे काय माझ्या ज्ञान भांडार आहे ते तुम्हाला द्यायचं आणि शेतकऱ्यांना चळवळ उभी करायची ही सुरुवात केली. परमेश्वराच्या हे सर्व मी काही करत नाही.
मी हे सर्व माझ्याकडून ही जी काय सत्कार्य आहे, छोटीशी मदत जी काय मी करतोय, हे सगळं जे चांगलं करत आहे हा परमेश्वर करून घेत आहे. आणि ह्याच्यासाठी हा माझ्याकडे जे काय आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही, माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येकानं 10 सबस्क्रायबर करायचे आणि त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचे. आणि माझा नंबर आहे 7385181818 9604154154 या व्हॉट्सअपला हे करा. आता आपण बघणार आहोत सोयाबीनच्या चंक्सपासून, सोयाबीन मटणापासून आपल्याला APA प्रोसेसपासून अंकुश पाटील अमिनो प्रोसेस दुकानामधून जे 900-1000 रुपये लिटरचं आपण आणणार आहे. ही जगातील पहिलं प्रोसेस आहे, हे तुम्हाला मी देत आहे. भगवंताच्या साक्षीनं, भगवंताच्या इच्छेनं ही प्रोसेस मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे. ही माझी प्रोसेस मी जरी नाव दिलं असेल तर हे सगळं करता करविता परमेश्वर आहे हे सगळा. आणि ही काही मला देताना जगाचा पोषण आहात तुम्ही अन्न पिकवलं तरच आम्ही आपण सर्वजण जगतोय, खातोय. तर हे तुम्हाला मी जगाच्या पोशिंद्याला परमेश्वरी कृपेनं तुमचे थोडेसे पैसे वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील मी ही प्रोसेस तुम्हाला देतोय, सांगतोय. चला आता आपण आपली प्रोसेस करूया. हे सोया चंक्स आपण मिक्सरमध्ये घेतलेले 200 ग्रॅम आपण घ्यायचे आहेत. हे 200 ग्रॅम सोया चंक्स आपण घेतलेला आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायचं आहे. हे आता आपला माझा मुलगा आहे जो अंशुमन पाटील, हा जो मगाशी म्हटलं 1 वर्षाचा होता, तो आता आपल्याला बनवायला मदत करत आहे. मिक्सरमध्ये असं बारीक एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे. बघा आता हे सोया चंक्स मिक्सर बंद केला आहे अंशुमननं. आता बघा ही बारीक फाईन पावडर कशी झाल्या, हे बघा अशी फाईन बारीक पावडर येते बघा. हे आता फाईन पावडर आपण एका ह्याच्यात काढायची. ते अंशुमननं आता ते पावडर काढलेले आहे ह्याच्यात. तर आपल्याला सोयाबीनचं चंक्स म्हणजे काय लक्षात घ्या. हे सोयाबीन आपलं आहे. सोयाबीन म्हणजे काय, आपण सोयाबीन तेल काढतो, हे सोयाबीनचे दाणे, हे सोयाबीनचे बी आहे. हे काय केलं जातं तुमचा ऑइल मिलमधून याचं तेल काढलं जातं सोयाबीनच्या. आणि हे तेल काढल्यानंतर जो चोथा राहतो, मराठी भाषेमध्ये चोथा राहतो, त्याला आपण सोया चंक्स किंवा सोयाबीन मटण असं म्हणतो, किंवा शाकाहारी मटण आपण म्हणतो. तर सोयाबीनच्या बियामध्ये आपले 40% तेल असतं. आता जर आपल्याला लक्षात घे की आपल्याला काय करायचं आहे, दुधापासून आपल्याला तूप काढायचं आहे. मग तूप काढल्यानंतर काय करतो आपण, दुधाचे दही लावतो आणि दह्यामध्ये देऊन आपण काय करतो की ढवळून स्टरिंग करून ढवळून चांगल्या प्रकारे त्याला काय करतो आपण, लोणी काढतो. आपण लोणी काढतो, ही लोणी घेतो आणि आपल्याला इकडे जे ताक आहे हे ताक इकडे निघालं. म्हणजे आता हे जे तेल आहे ते आपल्या दुधातून ताक म्हणजे तेल निघालं. आणि हे जे लोणी आहे
ह्या लोण्याला परत आपण काय करायचं आहे, लोण्याला परत आपण गरम करून चांगलं साजूक तूप बनवायचं आहे. साजूक तूप बनवतो त्या प्रकारे आता काय करायचं आहे की सोयाबीनच्या ह्याच्यामधून तेल काढलेलं आहे. तेल काढून म्हणजे जे 40% सोयाबीन ह्याच्यामध्ये जे तेल असतं बियामध्ये हे तेल निघालेलं आहे. आता जे राहिलेलं आहे ते चंक्स मध्ये फक्त प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट राहिलेलं आहे. हे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आपल्याला एपीए प्रोसेसनुसार अंकुश पाटील अमिनो प्रोसेस यानुसार आपल्याला ह्या सोयाबीन चंक्स आपल्याला अमिनो ऍसिड बनवायचं आहे. आता अमिनो ऍसिडचा विषय जर बघितलं तर अमिनो ऍसिडचं मार्केट भारतामध्ये किती आहे, तर सरासरी ह्या निविष्ठा ज्या आहेत शेती औषधं विकणाऱ्या टॉनिकच्या कंपन्या आहेत, ह्युमिक, अमिनो, फुलविक आणि सीवीड याचं भारतातील मार्केट आहे 50,000 कोटीचं. किती? 50,000 कोटी रुपयाचं कंपन्या उलाढाल करतात आणि ह्या शेतकऱ्यांना विकतात. यातील 70% मार्केट हे अमिनो ऍसिडचं आहे. अमिनो ऍसिड शिवाय 70% अमिनो ऍसिड हा हार्टच आहे, लक्षात घ्या. अमिनो ऍसिड शिवाय कुठलंही टॉनिक होत नाही. ऊसासाठी, द्राक्षासाठी, डाळिंबासाठी, सीताफळ असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, टोमॅटो, मिरची, ढबू, केळी, टरबूज ही जी काय पिकांना जे लागणारा अमिनो ऍसिड आहे तर 70% म्हणजे 35,000 कोटीचं अमिनो ऍसिड याला वापरलं जातं. तर हे अमिनो ऍसिड आपल्याला आता एवढा आपल्याला अमिनो ऍसिड शेतकऱ्यांनी आपल्याला घरच्या घरी एपीए प्रोसेसनुसार बनवायचा. अंकुश पाटील अमिनो प्रोसेसनुसार आपल्याला अमिनो ऍसिड बनवायचं आहे. नॅचरली आता आपण कसं बनवणार आहे ते बघतोय आपण. आता सोया चंक्स बारीक करून घेतलेला आहे. बारीक 200 ग्रॅमचा आपल्याला बारीक चंक्स केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आता हे सोयाबीन चंक्स बारीक केला, हा सोयाबीन चंक्स जर आपण आता समजा सोयाबीन चंक्स जर गरम केला, सोयाबीन जर चंक्स जर उकळला पाण्यामध्ये तर काय होईल की जसं सोयाबीन चंक्स आपण शिजवतो आणि चंक्स शिजवतो. समजा आता ही पावडर केली आपण, सोयाबीन चंक्सची पावडर केली, त्यात पाणी घालून जर समजा गरम केली आपण हे आपण आता बघतोय सोयाबीन चंक्सची आपण आता ही पावडर केलेली आहे. ह्या सोयाबीन चंक्सची जी पावडर केली आहे ही जर पाण्यात टाकून आपण गरम केली तर काय होईल की आपलं बेसन कसं करतो आपण तसं ह्या सोयाबीन चंक्सची गरम होईल. ह्याच्यासाठी आपल्याला एपीए प्रोसेस जी आहे, अंकुश पाटील अमिनो प्रोसेस जी आहे, ह्या प्रोसेसमध्ये ह्याला काहीतरी पाण्यामध्ये किंवा ह्याच्यासाठी मध्यस्थी पाहिजे. आज जी काय मी तुम्हाला हे अमिनो ऍसिड कसं बनवायचं हे जे काय विज्ञान आहे, ह्या विज्ञान मी तुम्हाला सांगायला लागलोय. जसं मध्यस्थी करून मी तुम्हाला सांगायला लागलोय तसं हे जी काय प्रोसेस आपल्याला जी बनवायची आहे तर ह्या प्रोसेसला ह्याला एक कॅटलिस्ट पाहिजे, मध्यस्थी करणारे घटक पाहिजे. तो मध्यस्थी करणारा घटक सुद्धा आपल्याकडे सगळीकडे उपलब्ध होणारा घटक आहे, तो म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ही आता आपण पावडर घेतलेली आहे 200 ग्रॅम सोयाबीनचं मटण आपण घेतलेलं आहे, त्याला चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त 20 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? 20 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये जे अमिनो ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये 9 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत. हे 9 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आपल्याला पाण्यामध्ये उपलब्ध व्हायला, याची जी काय ब्रेकडाऊन व्हायला आणि पाण्यात डिझॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला कॅटलिस्ट म्हणून, मध्यस्थी म्हणून आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरायचं आहे. 200 ग्रॅमला फक्त 20 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरायचं आहे. जे लोक जे काय आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनी आता ह्युमिक ऍसिडचे किट घेतलेले आहे तर त्यांनी
त्यांच्याकडे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, की जे लोकांना मी व्हिडिओ बनवतोय त्याचं मटेरियल तुम्ही माझ्याकडेच घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जिथं स्वस्त भेटत असेल तिकडून घ्या. आणि जर माझ्यावरती जर विश्वास असेल तर तुम्ही हे मटेरियल माझ्याकडूनही तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही शेतकरी मित्रांनो. हे सोयाबीन चंक्स कुठेही भेटतं आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड तुम्हाला मार्केटमध्ये भेटतो. आता चला बघूया. चला आपण आता पुढचे आपण अमिनो ऍसिडचे करायला पुढच्या भागात तयारी जाऊया. आता आपल्याला काय गरम करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. पातेल नाही म्हणून आपण काय केलंय की रेग्युलर ह्याच्यासाठी हे करायला आपण स्टीलची पाटी घेतलेली आहे. स्टीलच्या पाटीमध्ये आपण ही स्टीलची पाटी आहे. 200 ग्रॅमचं चंक्स आपला बारीक मिक्सरमध्ये मगाशी आपल्या बघितला बारीक केलेला आहे. आणि ह्याला कॅटलिस्ट म्हणून ह्याचं अमिनो ऍसिड ह्याच्यातून पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण डिझॉल्व्ह होण्यासाठी, एकसारखे होण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे. आणि आपण 1 लिटर बरोबर पाणी घेतलेलं आहे, नळाचं पाणी घेतलं आहे आपल्या घरच्या. तर आता आणि गॅस घेतलेला आहे, आपण घरीच बनवणार आहे. इथं आता आपल्यासोबत बघा इथं आचार्य आहे, इथं आमचा मुलगा अंशुमन पाटील आहे, युवा आणि ही 2 नंबरची कन्या अनया पाटील आहे. आणि आपण आता बघूया. आता ही करा, गॅस गरम करा. आता आपण बघतोय गॅस पेटवायला लागलेले आहेत आणि गॅस पेटवा. गॅस पेटवल्यानंतर ही गरम आपण केलेलं आहे, पाटी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ही पावडर आपली 200 ग्रॅम चंक्स टाकलाय आपण. मग ह्याच्यामध्ये हे आपण 1 लिटर पाणी टाकलेलं आहे. हे आता आपण जो आहे हलवण्यासाठी काहीतरी घ्या की 20 ग्रॅम आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलेलं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड मी सांगितले शेतकरी मित्रांनो जपून हे करायचं आहे. पिशवीमध्ये जे काही पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे कण राहिलेलं आहे जी APA प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसनुसार आपण अंकुश पाटील अमिनो ऍसिड थेरी यानुसार आपण बनवणार आहोत. चांगलं अंकुश पाटील अमिनो ऍसिडच्या थेरीनुसार आपण आता हे बनवणार आहोत. चांगली करणार आहे. दुसऱ्या फोटो जरा हां चालेल. ही आता बघा आता 2 मिनिटं झालेली आहेत. ही सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ही आता फुटायला लागलेत. आता हे आपलं कसं घट्ट बघायला लागले आपण वर काही करा घट्ट हे व्हायला लागले. आता हे मधासारखं आता हे घट्ट व्हायला लागले. आपल्याला आता वाटेल की बेसन तयार झाले, पण आपल्याला हे चांगलं शिजवायचं आहे. चांगलं एक अर्धा तास शिजवायचं आहे आपल्याला, जेणेकरून ह्याचं जी पूर्ण कॅटलायझेशन प्रोसेस आहे, हायड्रोलिसिस प्रोसेस, आता ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये टाकल्यामुळं थोडासा फेस येतो याच्यावरती. बघा ही जी आता रिॲक्शन याची जी आहे त्याची रिॲक्शन व्हायला लागली. रिॲक्शन बघा आता ही पोटॅशियम हायड्रॉक्साईडची आणि चेंजची प्रोटीन्स ह्याच्यामधली रिॲक्शन चांगल्या प्रकारे व्हायला लागलेली आहे. आता आपलं अमिनो ऍसिड तयार होणार आहे. अमिनो ऍसिड तयार होणार आहे. हे बारीक कर. हे अमिनो ऍसिड असं गरम हे व्हायला लागले, उकळायला लागले बघा, असं मधासारखं व्हायला लागले. फेस येतोय बघा. पोटॅशियम हायड्रॉक्साईड ह्याचे रिॲक्शन झाले चालू झाले. म्हणून खाली जी आपण डायरेक्ट पावडर टाकली होती बघा, याची कशी काळी झालेली.
बंद करा. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं आपण याला असं उकळलंय बघा कसं मधासारखं झालेलं आहे अमिनो ॲसिड. वास सुद्धा आपण ह्याचा वास घेतला अमिनो ॲसिडचा सेम इसाबियान सारखं जे वास येतो याचा आणि याचा वास सेम इसाबियान सारखा वास येतोय आणि जे दुकानावरला आपण अमिनो ॲसिड आणतोय तसं अमिनो ॲसिड आता आपलं तयार झालेलं आहे. बंद करा. हे बघा आता गॅस बंद केला आहे आणि आता बघा मधासारखा आपला अमिनो ॲसिड आता तयार झालेला आहे. शांत होण्यासाठी आपण आता हे ठेवायचं आहे. आता बघा आपलं आता कसं झालं की शांत होण्यासाठी ठेवायचं आहे आपलं हे अमिनो ॲसिड. 1 लिटर आपलं बरोबर अमिनो ॲसिड. मग किती घेतलं आपण 200 ग्रॅम आपण सोया चंक्स घेतला. आता सरासरी 200 ग्रॅम किती रुपये झाला 20 रुपये झाला आपल्याला मोठ्या स्वरूपात. 80 रुपये किलो मिळतो. काल आम्ही आणला होता पावशेर 25 रुपयाला आणला होता. हे 20 रुपयाचा आपला सोया चंक्स झाला. 20 रुपयाचा सोयाबीन चंक्स झाला आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपला फक्त 20 ग्रॅम आहे. 1 रुपयाचा 2 रुपयाचा आहे. 22 रुपये लिटरमध्ये. गॅस 3 रुपये झाला. 25 रुपये लिटरमध्ये आपलं इसाबियान सारखं अमिनो ॲसिड तयार. आता हे अमिनो ॲसिड जे तयार झालेलं आहे 25 रुपये लिटरमध्ये तर डाळिंब असेल फळबाग असेल तर हे फुलं येण्यासाठी फ्लावरिंग येण्यासाठी त्याला 2 ते 3 मिलीनं हात घ्यायचा लिटरला आणि खालून 2 लिटर आपला फवारणीला खालून जे आळवणी देतो ड्रीप देतो आपण हे 2 लिटर वगैरे यासाठी आपण याचा 2 लिटरसाठी खालून द्यायचं. जिथं 1000 रुपये आपले जाणार आहेत तिथं फक्त 25 रुपयात आपली ही गोष्ट तयार होणार आहे अमिनो ॲसिड. APA प्रोसेसनुसार अंकुश पाटील अमिनो ॲसिड प्रोसेस ही जगातली पहिली प्रोसेस आहे की आपण शेतामध्ये आपल्या घरामध्ये मी आता ही बघतोय मी माझ्या घरातच APA प्रोसेसनुसार अंकुश पाटील अमिनो ॲसिड प्रोसेसनुसार ही मी अमिनो ॲसिड तयार केलेला आहे. घरामध्येच हे माझ्या घरामध्ये तयार केलेलं आहे. अंकुश पाटील अमिनो ॲसिड प्रोसेसनुसार तुम्ही सगळ्यांनी शेतकरी बंधूंनी आपल्या घरात अमिनो ॲसिड तयार करा आणि हा व्हिडिओ ज्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांचं भलं होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी किंवा आमची कुटुंबाची आमची ऊर्जा बनवण्यासाठी आज बघतोय की हा व्हिडिओ तुमच्यासाठी येण्यासाठी मी माझं जे काय 25 वर्षाचं जे ज्ञान आहे हे 25 वर्षाचं ज्ञान हे परमेश्वराच्या कृपेनं परमेश्वराच्या आशीर्वादानं आपल्यासमोर मी नेतोय. माझा कॉलिंग नंबर आहे 7385181818 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9604154154. तर ज्या शेतकरी आपले तयार करणार आहेत त्यांनी तयार करा शेतीवरती वापरा आणि त्याचे व्हॉट्सअपला मला व्हिडिओ करून रिझल्ट पाठवा. ओके धन्यवाद. आता हे आपलं अमिनो ॲसिड तयार झाले मधासारखं तयार झालेलं आहे. गार झाल्यानंतर अजून ज्यावेळेस थंड होईल एकदम असं घट्ट मधासारखं होणार आहे. तर हे वापरायचं कसं शेतकरी मित्रांनो फळबाग जे आहे डाळिंब द्राक्षे आंबा चिक्कू पेरू ह्याचे काय फळबागा आहेत ह्या फळबागांना 2 ते 3 मिली फवारणीसाठी द्यायचं आहे. मायक्रोडेट बरोबर दिलं तर फळांची बहार येईल फुलकळी खूप निघेल सेटिंगला सुद्धा चांगले काम करेल आणि मालाला शायनिंग चमक येईल. जर खालून एकरी फळबागेनं 2 लिटर जर दिलं तर मालाची फुगवण चांगल्या प्रकारे होते सेटिंग चांगल्या प्रकारे होते. आणि ऊसाला असेल ऊससारख्या पिकाला ऊसाला एकरी 1 लिटरवरती फवारणीमधून द्या खालीन 2 लिटर द्या टनेजमध्ये चांगला फरक पडेल. जर कपाशी असते कपाशीला आपण जो कापूस असतो कापसाला 2 ते 3 मिली फवारणीमधून द्या आणि खालून एकरी 1 लिटर आळवणीमधून ड्रीपमधून द्या. असे जे काय तूर सोयाबीन ढबू मिरची हिरवी मिरची जी असेल कोथिंबीर मेथी वगैरे असेल त्यांना 1 ते 2 मिली फवारणीमधून द्या आणि आळवणीला एकरी 1 लिटर द्या. खूप रिझल्ट असे एकरात वर्षातून 2 ते 3 वेळा करा तुम्हाला 15 ते 20% फरक पडेल. आता आपण बघतोय हे जे केलेलं आपलं मटेरियल आहे हे मटेरियल बघा असं बघा असं घट्ट मधासारखं आपण बघतोय बरोबर 1 लिटरचा जो मग आहे बघा असं कसं तपकरी कलरचा हे झालेला आहे घट्ट बघा कसं तार लागते. 1 लिटरचा आपला बरोबर मग आहे 1 लिटरमध्ये आपलं
बघा लाल हे आता आपण जर हे जर मिली बघितला तर हे आता मिली बघा आपलं सरासरी 800 मिलीनं झालेलं आहे, 800 850 मिली झालेलं आहे. फक्त 25 रुपये 30 रुपयेमध्ये 800 850 मिली झालेलं आहे. बघा पॉज करा. हा जो आपला ब्रँड आहे अमिनो ऑक्साईडचा अमिनो 20. आता अमिनो 20मध्ये आपण हे होते बघा कसं बघा हे घट्ट असं मधासारखं कसं बघा तुम्ही बघताय बघा असं मधासारखं. अजून ही ज्यावेळेस थंड होईल खूपच मधासारखं होणार आहे. हे आपण असं बघतोय घट्ट मधासारखं येत आहे. अतिशय छान रिझल्ट येतात याचे बरं का शेतकरी मित्रांनो. 1000 रुपयाचं औषध आपल्याला फक्त 25 रुपयात तयार होणार आहे. तरी शेतकऱ्यांनो ह्याचे रिझल्ट बघा मला कळवा. आणि आपण आता हे बघा हे बघूया पाण्यामध्ये. आता ही बघतोय आपण ही सोल्युबल आहे का हे बघा. अशाच बघा आता हे आपण 1 लिटरमध्ये घेतलं होतं कसं सोल्युबल बघा कसा कलर झाला पिवळा दमक. हे बघा आता हे पाण्यामध्ये बादलीमध्ये आपण टाकलं बघा. काय दुकानामध्ये नुसते अमिनो ऑक्साईडचं बघा असलं पाणी बी भरून विकतात. हे असलं पाणी करून काय कंपन्या विकतात. ॲक्च्युली हा फॉर्म्युला आहे. तर खूप परमेश्वराच्या कृपेनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा सवा हे असं पाणी करतात आणि त्यात थोडंसं युरिया घालतात आणि काही जण विकतात. परंतु आपल्याला शेतकऱ्याचे पैसे वाचवायचे ते बघा काय बॉटलमध्ये बघितलं तर असं पाणी येतं पण आपल्याला प्युअर आपलं अमिनो ऑक्साईड तयार झालेलं आहे बघा. फुटत नाही काही नाही. एकसारखं ह्याची जर फवारणी घेतली बघा एकदम असा वास जरी घेतला एकदम अमिनो ऑक्साईडचा वास येतोय. एकदम प्युअर क्वालिटीचा अमिनो ऑक्साईड झालेला आहे. हे बघा आपण 1 लिटर घेतले पाणी तरी त्याच्यामध्ये अजून 1 लिटर बादली आपण स्वच्छ करायच्या. ही जी काय आमची घरातली फळझाडं आहेत त्या घरातल्या फळझाडांना ते आम्ही वापरणार आहे घरात. हे बघतोय आपण हे बघा काही कंपन्या असं पाणीसुद्धा जे अमिनो ऑक्साईड आपल्याला पिवळं दिसतंय ते असं पाणीसुद्धा भरून विकतात कंपन्या. पण त्यांनाच जे काय आहे ते त्यांनाच माहीत नसतं की अमिनो ऑक्साईड कसं बनवायचं आहे. बऱ्यापैकी 99% जे काही लोकल कंपन्या आहेत पावडर घ्यायचे आणि विकायचं हे धंदा करतात. परंतु ही APA प्रोसेस अंकुश पाटील अमिनो ऑक्साईड प्रोसेस ह्या कंपन्यासुद्धा ह्या तयार करून अशा विकणार आहेत 1000 रुपये लिटर. परंतु आपल्याला सावधान राहायचं आहे आणि APA प्रोसेसनुसार अमिनो ऑक्साईड मी सुद्धा ह्याच्यातून पैसे मिळवू शकतो. परंतु मी मगाशी माझ्या जे आयुष्यातला किस्सा सांगितला आहे त्यानुसार हे मी तुम्हाला हे ज्ञान शेतकऱ्यांसाठी देत आहे. आणि जे शेतकरी 10 सबस्क्रायबर करून स्वतः हे करणार आहेत मी त्यांच्या स्वतः प्लॉटवर येणार आहे बरं का शेतकरी म्हणून. धन्यवाद नमस्कार. आता जे आपलं अमिनो ऑक्साईड तयार केलं आहे ह्याचं 1 लिटरचं वजन बघा किती येते. याचं 1 लिटरचं आपण आता वजन करूया. हे बघा अमिनोचं वजन आलेलं आहे 1300 आलेलं आहे. तर म्हणजे एवढं वजनाला वगैरे घट्ट क्वालिटीचे